नागपुरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या वैभव उर्फ विकी जामगडे या तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पीडित तरुणावर हल्ला करणाऱ्या अखिलेश राजू रंगारी या सराईत गुन्हेगाराला सक्करदरा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार वैभव आणि आरोपी अखिलेश हे दोघेही एकाच परिसरात वास्तव्यास आहेत। काल दोघांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली। या वादाचे पर्यवसान हिंसाचारात झाले आणि पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या अखिलेशने वैभवच्या डोक्यात दगड मारून त्याचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। गंभीर दुखापत झालेल्या वैभवने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबीती सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 20 ते 22 शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपी अखिलेशला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। काल सोमवारी क्वार्टर येथे राहणारा वैभव उर्फ विक्की जामगडे हा फिर्याद देण्यासाठी आला होता। त्याच्यातील आरोपी हा अखिलेश राजू रंगारी हा रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी त्याच्यावरती 20 ते 22 गुन्हे शरीराविरुद्धचे दाखल आहेत। हे दोघंही एका परिसरामध्ये राहणारे आहेत। काल त्यांच्यामध्ये शाब्दिक कारणावरून वादावादी झाली आणि त्यांनी याच्यातली जी फिर्यादी आहे वैभव उर्फ विक्की याच्या डोक्यामध्ये दगड मारून त्याला गळा दाबण्याचा प्रयत्न केला। आपल्या पोलीस स्टेशनकडील बीट अंमलदार तसेच DB पथक तात्काळ माहिती मिळाल्यावरून घटनास्थळी गेले आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आज आरोपीला मान्य न्यायालयामध्ये पोलीस कस्टडीसाठी रिमांडसाठी दाखल केलेला आहे। याच्यातला आरोपी जो आहे अखिलेश राजू रंगारी हा रेकॉर्डवरील शरीराविरुद्धचा गुन्हेगार आहे। यापूर्वी त्याच्यावरती 18 ते 20 गुन्हे दाखल आहेत आणि याच्यातला जो फिर्यादी आहे ते एकाच परिसरामध्ये राहणारे आहेत, एकमेकाला ओळखणारे आहेत।